नमस्कार, रोहिणी होम किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गुळाच्या गोड पुऱ्या। पारंपरिक रेसिपी आहे। ही रेसिपी बनवताना गव्हाचं पीठ जास्त होतं किंवा गुळाचं पाणी कमी होतं आणि त्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या अशा खुसखुशीत किंवा नरम होत नाही किंवा बऱ्याच वेळा गूळ कमी झाला तर पुरी जी आहे ती गोड होत नाही। तर अशा वेळी काय करायचं, प्रमाण कसं घ्यायचं, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला फार वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे। गूळ आपण जो नेहमी वापरातला असतो तोच आहे। त्यानंतर जे वाटीने गूळ मोजला आहे त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत, म्हणजे 1 वाटी आपण पाणी घेणार आहोत आणि गॅसवर आपल्याला हे पाणी फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। याचा पाक वगैरे नाही करून घ्यायचा आहे। तर गूळ जो आहे तो छान विरघळलेला आहे। आता गॅस बंद करून द्यायचा। त्याच्यानंतर मी इथे जायफळ किसून घेतलेला आहे। अगदी चिमूटभरच जायफळ आहे। जेव्हाही आपण कुठलाही गुळाचा पदार्थ बनवतो त्यावेळी जायफळाचा वापर नक्की करावा। याने चव जी असते ती खूप छान येते आणि छान सुगंध देखील येतो पदार्थाला। तर हे छान मिक्स करून घेतले आणि आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया। ते थंड होते तोपर्यंत आता इथे मी साधारण 3 ते 3.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले। त्यामध्ये 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे। रवा बारीक घ्यायचा आहे, जाड रवा नाही वापरायचा। त्यानंतर चिमूटभर मीठ घातलं आहे आणि पाऊण वाटी गरम केलेलं साजूक तूप मी इथे वापरलेलं आहे। तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। थंड तूप नका टाकू, पाऊण वाटी पुरेसं होतं। आता हे छान आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तूप सगळं छान पिठाला कोट होत नाही तोपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे पीठ कसं एकत्र झालं कसं ओळखायचं, तर याच्या पिठाचा ना असा छान गोळा तयार झाला ना, हे बघा असं, तर समजायचं की आपलं तूप जे आहे ते सगळ्या पिठाला छान व्यवस्थित लागलं आहे। आता गुळाचं पाणी टाकून घेऊया। इथे गाळणीमध्ये गुळाचं पाणी गाळून घ्यायचे, कारण गुळामध्ये जे घाण असते ती वरच्यावरच राहील। तुम्ही बघू शकता किती घाण होती। तर आता गुळाचं पाणीसुद्धा छान थंड झालेलं होतं। तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। हे छान एकत्र हातानेच मिक्स करून घेणार आहोत। आता हे सैलसर खूप आहे, कारण याला अजून पिठाची आपल्याला गरज लागणार आहे, कारण याने पुरी जी आहे ते आपण लाटू नाही शकणार। तर यामध्ये फक्त काय करायचं, पुन्हा 1 वाटी मी पीठ घेतलं आहे। 1 वाटी पूर्ण नव्हतं, 1 वाटीला थोडं कमी पीठ मी घेतलं आहे। तर आधी 3-3.5 वाट्या पीठ होतं आणि आता 1 वाटी म्हणजे जवळजवळ 4-4.5 पीठ मला लागलेलं आहे। वरतून पुन्हा चमचाभर तूप लावून गोळा छान मळून घ्यायचा आहे। जसं आपण कणिक मळतो पोळीसाठी तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। आणि पुन्हा हे अर्धा तास किंवा फार फार 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवायचे रेस्ट करण्यासाठी। तर आता हे मी रेस्ट करण्यासाठी ठेवून देते। 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर आपण छोटे छोटे गोळे घ्यायचे, त्याला आपण आता पुरी लाटून घेऊया। नेहमीप्रमाणे आपण जसं पुरी लाटतो त्याचप्रमाणे पुरी लाटून घ्यायची आहे, किंवा तुम्ही एक मोठा गोळा घेऊन एक पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा आणि त्याला एका झाकणाच्या साहाय्याने गोल गोल करून घ्यायचा। आता मी इथे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते आणि एक असं कडा असलेलं झाकण घेतलं आहे, किंवा कडा असलेला ग्लाससुद्धा तुम्ही वापरू शकता। झाकण उलटं करून त्याला दाबून अशी पुरी बनवून घ्यायची आहे, म्हणजे छान गोल आपली पुरी दिसायलाही छान दिसते। तर आपली अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं तर एक मोठी पोळी लाटून तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकतात। जर पुरी थोडी जाड वाटत असेल तर पुन्हा थोडं लाटण्याने पुन्हा लाटून घ्यायचे आहे। आता तेल आपण एकीकडे गरम करायला ठेवलेले, तेल पण छान गरम झालेलं आहे। तर एक एक पुरी मी याच्यामध्ये टाकते। पुरी थोडी वर आली की आपण दुसरी पुरी यामध्ये टाकून द्यायची। पुरीचा एक भाग छान तळून झाला की त्याला उलटवून पुन्हा दुसरी बाजूही छान तळून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आपल्या तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे। अगदी असा गोल्डन रंग आला, लालसर पुरी झाली की या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत।
आपल्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता रंग देखील किती छान मस्त ब्राऊन आलेला आहे. खूप छान एक पौष्टिक देखील आहे. पारंपरिक रेसिपी आहे. फक्त आषाढच कशाला तर तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये या पुऱ्या बनवू शकतात. तुम्ही कुठेही बाहेरगावी जाताना लांबच्या प्रवासाला मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान पदार्थ आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन एका अशा खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत